ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। सरस्वति नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। येनाक्षरसमाम्नायम् अधिगम्य महेश्वरात् कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः। येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः। अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै पाणिनये नमः। अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै पाणिनये नमः। अभ्यास 38वा आपण आता पाहत आहोत. या धड्यामध्ये किंवा या अभ्यासामध्ये आपण ल्यप नावाचा प्रत्यय पाहणार आहोत. अभ्यास 38 ल्यप नावाचा प्रत्यय. मागील पाठामध्ये आपण त्वा प्रत्यय पाहिलेला आहे, ज्याचा अर्थ एक क्रिया झाल्यानंतर जर दुसरी क्रिया एकाच कर्त्याकडून होत असेल तर पहिल्या क्रियेमध्ये त्वा प्रत्यय होतो. त्वा प्रत्ययाचा त्वा शिल्लक राहतो. गम गत्वा पठित्वा कधी ई आगम होतो. तर जर सेट धातू असेल तर ई येतो, अनिट असेल तर ई येत नाही. जसं गम हा अनिट धातू आहे म्हणून गमचं गत्वा झालं, पण पठ हा सेट धातू आहे म्हणून त्या ठिकाणी ई येणार आहे. पठचं होतं पठित्वा, हसित्वा, लिखित्वा असं. मग काही धातू आहेत दा, दत्वा, हे सगळे आपण नियम पाहिलेले आहेत. या धड्यामध्ये आता आपल्याला येणार आहेत वाच नावाचा चकारांत शब्द. ठीक आहे. आता शब्दांची संख्या वाढत चाललेली आहे आणि संपतही चाललेली आहे. वाच, वाच हा चकारांत शब्द आहे. आपण बघूया कसा चालतो. त्याचा अर्थ होतो वाणी. वाणी, वाच. मग हा चालताना थोडासा वेगळा चालतो. वाक, वाग, वाचौ, वाचः, वाचम, वाचौ, वाचः, वाचा, वाग्भ्यां, वाग्भिः, वाचे, वाग्भ्यां, वाग्भ्यः, वाच, वाच, वाचे, वाग्भ्यां, वाग्भ्यः, वाचः, वाचोः, वाचां, वाची, वाचो, वाक्षु. हे वाग, हे वाक, हे वाचो, हे वाचः. असा हा चकारांत स्त्रीलिंग शब्द आहे. अर्थ त्याचा होतो वाणी किंवा सरस्वती, असे दोन अर्थ आहेत. मग हा क कधी दोन दोन रूप का झाले हे तुम्हाला माहिती. वाक, त्या क च्या जागी जर मृदू व्यंजन पुढे आलं तर त्या क चाच त्याच्याच वर्गातील तिसरं अक्षर होतं हे तुम्हाला माहिती. क, ख, ग. मग कधी वाघ होणार, कधी वाक होणार. वाघ काहींचं नाव असतं बघा वाग्देवी. वाग्देवी, वाणी, वाणीची देवी म्हणजे सरस्वती. वाग्देवी हे नाव असतं काही काहींचं. वाग, वाक, वाचौ, वाचः, वाचम, वाचौ, वाचः, वाचा, वाग्भ्यां, वाग्भिः, वाचे, वाग्भ्यां, वाग्भ्यः, वाचः, वाग्भ्यां, वाग्भ्यः, वाचः, वाचोः, वाचां, वाची, वाचोः, वाक्षु.
हे वाक, हे वाक, हे वाचव, हे वाच. तुम्ही जर बघितलं तर आपण आतापर्यंत भगवता असा शब्द पाहिला होता. भगवान सारखाच हा शब्द चालतो. म्हणजे एकदा एक आकारांत आला तर बाकीच्या आकारांत आपल्याला जवळपास येऊन जातात. मग भगवत, भगवत शब्दाचं भगवता होतं. वाचचं झालं वाच्या. तसं भगवते, तसं वाचचं झालं वाचे. भगवतः म्हणजे एक शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. भगवतः म्हणून वाचचं झालं वाचः आणि भगवती म्हणून वाचीचं झालं वाचचं झालं वाची. वाणीमध्ये अशा प्रकारे सलाते ते तुम्हाला सगळं माहिती आहे. साठी, पासून, कडून, चाचीचे, आतमध्ये याचे अर्थ त्यानुसार लागणार आहे. मग या धड्यामध्ये अजून असे कोणते चकारांत शब्द आहेत त्याचे आपल्याला ते यादी देत आहेत. त्याच्यामध्ये दुसरं आहे शुच. मग आता एक शुच जो आहे तो काय आहे? धातू गेलेला आहे आपल्याला. शुच, शोचती. आणि एक हा जो शुच आहे हा काय आहे? शब्द आहे ज्याचा अर्थ होतो शोक. अर्थ तोच आहे. शुच नावाच्या धातूपासूनच वेगळा काढलेला शब्द म्हणजे हा शुच आहे. मग तो कसा चालणार? शुचचा अर्थ शोक. मग तो कसा चालणार? येस, बघा जसं इथं वच, वाचचं झालं वाघ आणि वाक, तसं शुचचं होणार शुक, शुग आणि शुक. असा शुक, शुक, शुचौ, शुचः, शुचम, शुचौ, शुचः, शुचा, शुचे, शुचः, शुचः, शुचि, हे शुच, हे शुग, हे शुच. अशा प्रकारे शुच हा शब्द चालणार आहे. पुढचा आपल्याला शब्द आहे त्वच. त्वच शब्दाचा अर्थ होतो त्वचा. त्वचा म्हणून बघा कधी कधी त्वगेंद्रिय असं पण म्हटलेलं आहे. त्वगेंद्रिय तर त्वचा. मग हा त्वच कसा चालणार? जसा वाक चाललाय तसाच, किंवा जसा वाच चाललाय तसाच. मग कसा? त्वक, त्वग, त्वक, त्वकम, त्वचम, त्वचा, त्वचे, त्वचः, त्वचः, त्वची, हे त्वग, हे त्वक. अशा प्रकारे तो चालणार आहे त्वच नावाचा शब्द. पुढे शेवटचा शब्द देत आहेत रुच नावाचा. वेदामधले जे मंत्र आहेत त्यांना रुचा असं म्हणतात. रुच मंत्र एक पर्टिक्युलरली वेदातीलच शब्दांना रुचा असं सुद्धा म्हटले. मग हा रुच सुद्धा कसा आहे? चकारांत स्त्रीलिंग शब्द आहे. मग चकारांत कोणताही शब्द संस्कृत विश्वामधील कसा चालणार आहे? तो वाच सारखा. वाघ, वाघ, वाच, वाच, वाचम, वाच, वाच असा. तसं मग तुम्ही त्वच घ्या, शुच घ्या, रुच घ्या, सगळे शब्द कसे चालणार आहेत? वाच सारखे. मग ह्याला काय म्हणतात? वेद, रुचा म्हणजे काय? वेदातील मंत्र. रुच तो चालणार रुक. म्हणून ऋग्वेद हा जो शब्द तयार झालेला तो कसा? रुच हा शब्द. पण ऋग त्या क रुच मधल्या च चा ग झाला. तो का झाला तुम्हाला माहिती आहे. रुच म्हणजे वेदातील ऋचा किंवा मंत्र ह्याला म्हणतात. मग ऋग्वेद सर्वात जुना वेद आपल्याकडे असणारा तो आहे. अशा प्रकारे हा चकारांत शब्द आहे. वाच जास्त करून वापरला जातो. त्वच पण कुठेतरी ज्या ठिकाणी ज्ञानेंद्रियाचं वर्णन आहे त्या ठिकाणी त्वगेंद्रिय म्हणून शब्द वापरला जातो. पण मुख्य आहे वाच हा शब्द जो बऱ्याच वेळा येतो. आता या पाठामध्ये पुन्हा एकदा आपल्याला जायचं आहे जंगलात. बघा काही मला तो एक दोन माहिती नाहीत ते आपण चेक करूया.
बरेचसे माहिती आहेत. कोकिलह. कोकिलह तुम्हाला सुद्धा माहिती आहे. कोकिळ. कोकिळा. मयूरह. मोर. 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 हंसः. हंसच. हंसच. जो पाणी आणि हंसच. दूध हे वेगळं करतो. हंस. शुकः. पोपट. पोपट. चातकः. चातक पक्षी हा, येतो. चातक हा असा पक्षी आहे जो सगळ्या कवी वर्ग जो आहे त्या कविवर्यांचा आवडता पक्षी म्हणजे चातक आहे. चातक काय करतो? जेव्हा तहान असते तेव्हा तो एकतर इंद्राची मदत मागतो. ठीक आहे, त्याचा स्वाभिमान इतका आहे की त्याला आपल्या हम्म. शास्त्रामध्ये स्थान भेटले. एकह एव खगः मानी पुरंदरम या पिपासितः पुरंदरम याचते वा म्रियते. एकतर तो त्या पावसाचंच त्याच नक्षत्रातील तेच पाणी तो पितो. तो इतर पाणी कुठलं पित नाही. हम्म. त्याच्यामुळे कवी मंडळींनी एवढा या चातक पक्षाचा आस्वाद घेतलेला आहे की माऊलींनी उदाहरण दिलेले वाटतं 6व्या अध्यायामध्ये असं, इफ आय एम नॉट रॉंग, की नाही. हा, बापरे, खूपच जबरदस्त उदाहरण आहे. माऊलीने ते ताट म्हटलेलं आहे. त्या ताटामध्ये जेविला जो चंद्रकिरण चोखटे तो चकोर काही वाळवंटे चुंबी घेत असे. अशी एक ओळ आहे बरं का, की हा जो पक्षी आहे यांनी त्या नक्षत्राचं ताट केलेलं आहे आणि त्या नक्षत्राच्या ताटामध्ये त्यांनी चंद्रकिरण त्याचा आनंद घेतलेला आहे. चकोर वेगळा आहे का हो? हो, चकोर चकोर पक्षी वेगळा. चकोर. वेगळा. हा वेगळा आहे ना? हम्म. चातक म्हणजे वाक्प्रचार पण आहे ना, चकासारखी वाट बघणे. त्याच्यावर हा, वाक्प्रचार पण झालाय ना. तो. चातकासारखी हा, वाट बघणे. तेच तो त्या नक्षत्रामधल्या पाण्याची वाट बघत असतो. तो डायरेक्ट आकाशातलंच ढगाकडून आलेलंच पाणी पितो तो. असं साठवलेलं वगैरे नाही पित. चातक. चला. खूपच सुंदर होईल. चाचूचे नाही. खूपच सुंदर होईल तो चकोर पक्षी ज्यांनी चांगल्या अशा ताटामध्ये ज्यांनी चंद्रकिरण, शुद्ध चंद्रकिरण ज्यांनी आनंद घेतलेला आहे, तो काय वाळवंटामध्ये जाऊन आपली चोच आपटेल का? नाही आपटणार. ज्ञानी नाही. महात्म्याचं महत्व सांगताना म्हणतात की ज्याला ब्रह्मसुख भेटलेलं आहे, तो अशा संसारातल्या छोट्या मोठ्या सुखांमध्ये तो त्याचा जीव लावेल का तिथे? नाही लावणार. असं माऊलींनी सुंदर ती ओवी दिलेली आहे. 6व्या अध्यायामध्ये आहे बघा ती ओवी. आठवायलाच पाहिजे होती. हम्म. पुढचं आठवते. खा असं द्या. चातक पक्षी जो फक्त इंद्राचीच प्रार्थना करतो, त्याचा इतका स्वाभिमान आहे, तो कोणापुढे झुकत नाही, कुठलंही पाणी पित नाही. चक्रवाक हा सुद्धा एक कविवर्यांचा आनंदाचा. हे चक्रवाक नावाचा एक पक्षी आहे, ज्यांचं मिलन लवकर होत नाही. म्हणजे ते रात्री काहीतरी कारणामुळे ते, म्हणजे कवींची कल्पना अशी की ते वेगळे होऊन जातात. मग नदी अशी आणि चक्रवाक तिकडे गेलेला आहे आणि चक्रवाक त्याची पत्नी जी आहे ती घरी आहे. मग हा इकडून ओरडतो, हिला वाटतं तो तिकडे, मग ही इकडून उडून तिकडे जाते. मग इकडून इकडे जाताना ही इकडून ओरडूनच जाते. त्याला वाटतं अच्छा ती तिकडे. असं त्या नदीच्या दोन्ही तीरावरती हे काय करतात, दिवस रात्र दिवस रात्र, दिवस रात्र जाते पण ते एकमेकांची भेटच होत नाही त्यांची. 16व्या अध्यायामध्ये माऊलींनी वर्णन केले. पण ज्यावेळी सूर्य उगवतो त्यावेळी त्या दोघांची भेट होते. असं माऊलींनी म्हटलंय की गुरु हा सूर्य आहे. जीवाला आत्मस्वरूपाची भेटच होत नाही. कधी संसारात, कधी अध्यात्मात, कधी इकडे तिकडे एकमेकांची लपाछपी चालू असते. पण गुरुरूपी सूर्य उदय झाल्यानंतर
त्याला त्या चक्रवाकांची जी भेट जी बिछडले होते ते वेगळे झाले होते त्यांची भेट होऊन जाते. हे सगळं माऊलींनी सगळं आणलेलं आहे. राजहंस सुद्धा आणलेला आहे. मोर सुद्धा आणलेला आहे. काय सांगू तुम्हाला हो, सगळं माऊलींची सृष्टी आहे. पोपट सुद्धा आणलेला आहे. मयूर आणलेला आहे 13व्या अध्यायामध्ये, 6व्या अध्यायामध्ये, की माऊली म्हणतात की हे जग सगळं त्या मोराच्या पिसाऱ्यावरती जसा डोळा असतो ना, तसं हे जग आहे. नुसतं म्हणायला डोळा आहे, दृष्टी आहे का त्याला? नाहीये. नुसतं या जगामध्ये म्हणायला सुख आहे, त्यात सुख आहे का? नाही. त्या डोळ्याला जसं नावापुरताच डोळा आहे, तसं हे जगातलं सुख फक्त नावापुरतं आहे. राजहंसाचं उदाहरण दिलेलं आहे माऊलीने 6व्या अध्यायामध्ये, 9व्या अध्यायामध्ये, 2ऱ्या अध्यायामध्ये. नासतो विद्यते भावो सतः या दुसऱ्या अध्यायातील 16व्या श्लोकावरती माऊलीने उदाहरण देताना राजहंसाचं उदाहरण दिलेलं आहे. जसा राजहंस दोन्ही वेगळं करतो, पाणी आणि हे. सलिल सलिल पै जैसे एक होऊनी मिनले असे ते निवडून राजहंसे वेगळे कीजे. पोपटाचं उदाहरण 6व्या अध्यायात तर रंगवलेलं आहे माऊलीने, वाचा अवश्य. पोपटाला कसं पकडतात? दोन्ही बाजूला एक मोठी रशी बांधतात, त्याच्यामध्ये एक नळी टाकतात आणि नळी टाकल्यानंतर पोपट त्याच्यावरती येऊन बसतो. म्हणजे ज्या एरियामध्ये पोपट आहेत, ज्या विभागात, तिथे ते जातात, नळी लावतात, त्या नळीवरती पोपट येऊन बसतो आणि बसल्यानंतर काय होतं, ती नळी फिरते आणि फिरल्यानंतर पोपट सुद्धा असा उलटा होतो आणि उलटा झाल्यानंतर तो त्या नळीला इतकं घट्ट पकडतो की तो अंगामध्ये ताकद असताना सुद्धा पंखांमध्ये उडत नाही. का? त्याला असं वाटतं की आपण खूप मोठ्या आभाळात पडलोय आता. नळी फिरली, आपण आभाळात पडलोय. नळी सोडली तर आपण डायरेक्ट खाली पडणार आणि मरणार. म्हणून तो नळी सोडत नाही. आणि मग ज्यावेळी तो पारधी त्याला पकडायला येतो ना, त्यावेळी माऊली असं म्हणतात, त्याला अर्धा तोडून जरी नेला तरी तो नळी सोडत नाही. इतकी त्याच्या मनात भीती असते. मग आता त्याला काय करायचं होतं? फक्त पंख पसरवायचे होते आणि उडायचं होतं, पण तो उडत नाही. का? तर मनात त्याच्या भीती. तसं आपण पण या शरीराला इतकं पकडून बसलोय, सुटत नाही, सुटत नाही. असं सगळं माऊलीने हे सगळं काय रंगवलेलं आहे. कोकिळाचं पण आहे, सगळंच आहे बरं का. वाचा वाचा. हा खंजन नावाचा पक्षी कुठला आहे बरं? बघा जरा एकदा. खंजन कपोत कबूतर. कपोत कबूतर. खंजन बघा, एकदम खंजन. हिंदीमध्ये पण त्यांनी खंजनच दिलेले. कपोत म्हणजे कबूतर. कपोत कबूतर. टिट्टिभः म्हणजे टिटवी आपल्या मराठी भाषेत. टिट्टिभः माऊलींनी उदाहरण दिलेले पहिल्या अध्यायामध्ये. आणि टिटिभू असा शब्द वापरलेला आहे. माऊली पण संस्कृत शब्द वापरतात. टिटिभू म्हणजे टिटवी. माहिती ना टिटवी? हो. माऊलींनी पार स्टोरीज सांगितलेली की एक समुद्र होता, मग त्या समुद्रात तिने अंडे टाकले, ते अंडे समुद्र घेऊन गेला आतमध्ये. मग ती ठाण मांडून बसली की नाही, आता मी समुद्राला कोरडच करणार. मग माऊली ती कोरडं करायला लागते लागते, डायरेक्ट देवच प्रसन्न होतो की काय करतेस तू? म्हटले यांनी माझे पुत्र घेतले, माझी अंडी घेतलेली आहेत, ती परत दिली पाहिजे. म्हणतो, नाही, तो समुद्र आहे, तू केवढूशी, तो केवढा, ते म्हणजे मी नाही ऐकणार. जसं माऊली असं म्हणतात पहिल्या अध्यायामध्ये की हा एवढा मोठा समुद्र आहे, पण त्या टिटवीने जसं भगवंताच्या मदतीने सगळं काही परत आणलं, तसं मी सुद्धा हे सगळं ज्ञानेश्वरी गीतेचा सगळा अर्थ काय मी पुन्हा आपल्या सगळ्यांसमोर आणेन माझ्या गुरूंच्या कृपेने. चिल्लह. चिल्लह म्हणजे चिल की, चिल ना. हा चिल, त्याला आपण काय म्हणतो? अ, गिधड. काहीतरी गिदड. गिधड का गिधड है ना. चिल म्हणजे जे डेड बॉडीज खातात, गिधड. हा. ओके. काकह. गरुड. गरुड नाही, गरुड वेगळा ना.
गरुड वेगळा. गिधाड गिधाड. हा, हे गिधाड आहे. हो हो. गरुडासारखा दिसतो तो. हम्म. गिधाड. काकह, कावळा. माऊलींचं फेवरेट कावळा. कॅरेक्टर असेल तर एक कावळा. कावळा. तर सगळेच फेवरेट आहेत, त्याच्यामध्ये हा कावळा, ज्याला एकच डोळा असतो. माऊलीने 15व्या अध्यायात सांगितलेले. हा कावळा इतका चॅप्टर आहे की याला एकच डोळा असतो, पण अख्ख्या जगाला माहित नसतं की याला एक डोळा आहे. इतक्या फास्ट त्याचे तो डोळे फिरवत असतो. वायसा एके बुबुळे दोहीकडे. एके बुबुळे, एकच त्याला ती आपली रेटीन आहे, पण तो दोन्हीकडे फिरवत असतो. माऊलीने उदाहरण दिलेले जसं याला अजून बरेच उदाहरण आहेत. हा, या कावळ्याला काय खायचं काय नाही खायचं हे कळत नाही. 13व्या अध्यायात सगळीकडे सगळे कावळा फेवरेट. वायसह, हा सुद्धा काय, कावळ्याचा एक सिनॉनिम म्हणजे समानार्थक शब्द आहे. वायसह. बघा, ज्ञानेश्वरीचं पण इन्स्पिरेशन घ्या. कुक्कुटः, कुक्कुट, कोंबडा. कोंबडा. आणि कुक्कुटी, कोंबडी. कोंबडी. कोंबडा कोंबडा. गावाला असते बघा हे. 4 वाजताच हम्म. बांग देणं, कोंबडा आरवणं. कुक्कुट. गिध, अय्यो, चील आणि गिध आता कन्फ्युजन नाही का आपलं. गृध्र, गिध. बघा एकदा. गिध, गृध्र, गिधाड, वल्चर. आणि मग चिल, गिधाड. हो, चिल चिल्ल म्हणजे चिल घार. म्हणजे सर मोठा शिकारी पक्षी नाही नाही काय? नाही, चिल म्हणजे आणि तो घार घार गरुडासारखा घार. दिसतो असा अर्थ आहे त्याचा. घार घार घार. गिधाड, गृध्र. आता आम्ही काय हे कधी शिकवत नसतो, अ, प्राणी वगैरे. 5वीला पण नाही येत. चिल्ल. घार घार म्हणजे असेल आणि गिध म्हणजे गिधाड बरोबर. हा. घार. पुढे बघा. आणि सर अ, खंज म्हणजे धोबी पक्षी दिलाय त्यांनी. एक मिनिट. बकह म्हणजे बगळा. माऊलीने उदाहरण दिलेले बगळ्याचं. दिसताना बघ. वाटतं ध्यान करतोय, पण ध्यान असतं पायाजवळच्या माश्यावरती. तसं दाखवताना वेगळं आणि असताना वेगळं. हे दंभपणाचं लक्षण सांगताना वापरलेलं आहे. तसं बगळा वापरले. खंजन म्हणजे वॅकटेल, धोबी पक्षी. हा, मराठीत आहे ना शब्द हा, नाही कधी हा. ऐकलंय. हा. हा पक्षी सतत शेपटी हलवतो असं हा, दिलंय, वॅकटेल त्याला म्हणून म्हणतात. तो ओळखता येतो. खंजन, धोबी पक्षी. हा. नसेल बघितलं तर नंतर. वॉकटेल ना, वॉकटेल. हा, वॉक. धोबी. हम्म, हम्म. धोबी फक्त धोबी, धोबी पक्षी म्हणजे आहे पण. सुतार म्हणतो त्याला. नाही, चेकच करूया चला. शेपटी हलवत चालतो हा. ठीक आहे, कळलं हम्म. का. हा येतो वेगवेगळ्या रंगांमध्ये. ठीक आहे, आपला विषय नाही येतो. बगळा. बगळ्याचे उदाहरण माऊलीने दिले. उलुकह, याचं पण उदाहरण माऊलीने दिलेलं आहे. घुबड. माऊली म्हणतात त्याला दिवसा दिसत नाही. ज्यांना देव दिसत नाही ना, त्यांना माऊलींनी हा शब्द वापरलेला आहे. की जसं त्याचे दिवसा डोळे फुटलेले असतात, तसं संपूर्ण जगत समोर असताना, सगळं काही योग्य घडत असताना सुद्धा काय त्याला दिसत नाही. आत्ता आला खरा मजा.
शेणः म्हणजे गरुड. गरुड. गरुडाचं नाही आठवायचं आता मला. गेलं असणार उदाहरण कुठेतरी. नंतर सारिका. सारिका आपण तिला मराठीमध्ये मैना असं म्हणतो. कोकिळाच ना सर? हा, कोकिळाच. हं? हा, कोकिला. मैना. सर चक्रवाक म्हणजे त्यांनी बदक दिले, ब्राह्मणी बदक, नाही 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 नाही. गोल्डन रंगाचं. चक्रवाक. चक्रवाक ही जोडी असते एक ती पक्षी. पक्षाची जोडी फेमस आहे. हा, ती ती तुम्ही मगाशी स्टोरी सांगितली ना, ती हम्म. तशी ते ब्राह्मणी बदक दिलाय. बदकासारखीच आहे ते. रुडी शेल्डक, ब्राह्मणी डक. हम्म. उठणारे बदक. बापरे. असो. सारिका, मैना. वर्तिका. वर्तिका म्हणजे अगरबत्ती. वर्तिका. जसं गंधवर्तिका म्हणजे अगरबत्ती. आणि नुसतं वर्तिका म्हणजे बत्ती. अगरबत्तीच आपण म्हणूया. गंधवर्तिका अगरबत्ती किंवा एखादी धूर सोडणारी. ठीक आहे. चटका. वात का सर? वात. वात नाही, वात नाही. चटक चिमणी. वात नाही. तर बत्तक अ- दिले म्हणजे बत्तक म्हणजे काय आलं? बत्तक. म्हणजे काय बदक नाही. नाही नाही नाही. हे कसं आहे चटका जास्त. म्हणजे चिमणी ना? चटका म्हणजे चिमणी. बत्तक म्हणजे काय? बदक असा अर्थ होतो त्याचा. बदक येईल ना. दोन अर्थ होतात. वर्तिका याचा एक अर्थ बदक. आणि चटका पुल्लिंग असेल तर चटकः. स्त्रीलिंग आहे म्हणून चटका. चिमणी. चिमणी. ठीक आहे. अशा प्रकारे शब्द आपण सगळे पाहिलेले आहेत. नंतर स्वच्छ हे त्यांनी काय दिलं आहे? एक विशेषण दिलेलं आहे. स्वच्छ. वरती जेवढे सगळे आपण पाहिले ते काय? पुल्लिंग शब्द होते. नंतर स्त्रीलिंग काही शब्द आपण पाहिले. आणि आता विशेषण आपल्याला देत आहेत जे बदलतं. स्वच्छ बालकः. स्वच्छा बालिका. स्वच्छम बालिका. वनम. असं ते बदलत जातं. एकदा हु नावाचा धातू आपल्याला पाहायचा आहे. चतुर्थी विभक्तीचे जे काही आपण नियम पाहिले होते आधी, त्या नियमांना पुन्हा एकदा उजळणी करायला आपल्याला सांगत आहेत. मग आता आपण हु नावाचा जो धातू आहे तो एकदा वाचून घेऊया फक्त. ठीक आहे. प्रत्येक धड्यामध्ये आता हे एक एक धातू आपल्याला काय करतायत? देत आहेत, जेणेकरून त्याचे 10 लकारातली. आपल्याला काय 10 लकारातले नाही पाठ करायचे आहेत. आपल्याला 5 लकारापैकी थोडे थोडे लक्षात राहिले किंवा आल्यानंतर जरी ओळखता आले तरी आपल्याला भरपूर आहे. हु नावाचा धातू आहे. हु. जुहोत्यादी परस्मैपद सकर्मक अनिट. जुहोत्यादी एकदा वाचतो मी. जुहोती, जुहुतः, जुह्वति, जुहोषि, जुहुथः, जुहुथ, जुहोमि, जुहुवः, जुहुमः. जर तुम्ही चौथा अध्याय भगवद्गीतेचा उघडला तर त्याच्यामध्ये 12 यज्ञांची यादी भगवंताने दिलेली आहे. म्हणजे आपण जे यज्ञ करतो ते वेगळे, पण भगवंताने सांगितलेले यज्ञ 12 यज्ञ. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवी इथून चालू होतं ते पुढे द्रव्य यज्ञास तपो यज्ञास योग यज्ञास तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च. पुढं विषय सगळा चालतो तो 12 यज्ञांचं चिंतन भगवंतानी केलं. त्याच्यामध्ये हा हु जुहोती, हा जिह्वती, हे सगळे काय धातू सारखे 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 आलेले आहेत. मग हा झाला लट लकार. नंतर लृट. होष्यती,
होष्यतः होष्यन्ति होष्यसि होष्यथः होष्यथ होष्यामि होष्यावः होष्यामः. आपल्याला काय चिंता करायचं कारण नाही. आपण हवनम करोति हे आपण सरळ सरळ वापरतो. हम्म. लंग लकार अजुहोत अजुहुताम अजुहवुः अजुहोहो अजुहुतम अजुहुत अजुहवम अजुहुव अजुहुम. अशा प्रकारे अ, जुहुयात जुहिया जुहुयाताम जुहुयुः जुहुयाहा जुहुयातम जुहुयात जुहुयाम जुहुयाव जुहुयाम. आणि अशा प्रकारे हे आपण पाहिलेले आहेत. जेव्हा आपण वाक्य लिहू त्यावेळी आपण याचा थोडासा आधार घेऊया. आता ल्यप प्रत्ययाकडे आपण वळूया आणि ल्यप प्रत्यय कधी वापरतात, कसा वापरतात, ओळखायचा कसा, त्याचे अर्थ कसे बदलतात आणि उपसर्ग आपण आधी एकदा उपसर्ग पाहिलेले आहेत, पण आता पुन्हा एकदा पाठ करून टाकूया आपण. लगेच भेटूया आपण.